नमस्कार रसिक जन हो. आजचा विषय ओवी एक सुगंधी शब्द लेणं. ओवी मराठी काव्यातील छंद आणि अक्षरवृत्त आहे. वैदिक छंद आणि अनुष्टुप छंद असे दोन प्रकार आहेत. ओव्यांचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक ग्रंथामधील ओवी आणि एक लोकगीतांमधील ओवी. ओवीचा उगम साधारणपणे 1129 पूर्वीचा आहे. मराठी ओवीचा उगम त्या काळातल्या सोमेश्वरकृत अभिलाषार्थ चिंतामणी नामक ग्रंथात आहे. महाराष्ट्रेषु योविद भरोनी गेया तू खंडने महानुभाव पंथात इसवी सन 16व्या शतकात भीष्माचार्य नावाचे एक ग्रंथकार होऊन गेले. त्यांच्या मार्गप्रभाकर या ग्रंथामध्ये ओवीचा उल्लेख हा छंदात आहे असा आहे. महदंबेच्या ओव्या, जनाबाईच्या ओव्या आद्य परंपरेच्या प्रतिनिधी आहेत. आता त्या विरघळून गेल्या. कारण ओवी म्हटलं की जातं आलंच. आता जातच राहिलं नाही, जातच हरवलं आहे. स्त्रीचं तारणहार जातं ईश्वर स्वरूप मानलं जाईल. त्यांच्या सहवासात स्त्रियांच्या सर्व जीवनाकांक्षा फुलारून येत, ताणतणाव मिटून जात, काळज्या मिटून जात. जात्या तू ईश्वरा, तू डोंगरचा ऋषी, खोलते तुझ्यापाशी माझ्या हृदयाच्या राशी, असं ती म्हणायची. जातं हा जगण्याचा आधार होता. ओवी जगण्याचा अधिकार होता. समृद्धीचं लक्षण मानलं जायचं. ते कष्टाचं काम होतं. या ओवीत विषय खूप सारे. त्यात निसर्ग आहे, रामायण आहे, महाभारत आहे, फुलांचा गंध आहे, गणेशजी आहे, सर्व विषय त्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक बोली भाषेत ओवी म्हटली जाते. नंतर नागरी ओवी आहे, ग्रामीण ओवी आहे, करुण ओवी आहे, चित्रकथा सांगणारी ओवी आहे, नंतर कारुण्य दाखवणारी ओवी, स्वतंत्र आक्रमण करणारी आहे, आत्ममग्न होणारी आहे किंवा प्रतिकात्मक उलगडणारी सुद्धा आहे. ही 3.5 चरणाची तर 12 ते 15 शब्दांची असते. पहिल्या 3 चरणात यमक असतो आणि त्यामुळे त्या शब्दांना गेयता मिळालेली असते, त्यामुळे ती अजरामर आहे. ओवी एखाद्या नाजूकच्या पक्षाप्रमाणे छोटीशी, इवलीशी, साजरी, गोजिरी अशी आहे. रोजचे आपले जीवन म्हणजे कसं सुखदुःख हे ओवीच्या 4 ओळीमध्ये सामावलेलं असतं. भाषा सहज सोपी, अर्थही सोपा. नातेवाईक, पौराणिक, देवदेवता यांची मस्त गुंफण यामध्ये केलेली असते. 2 चरणी, 3 चरणी, क्वचित प्रसंगी 4 चरणी ही ओवी असते. ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत हे मराठी ग्रंथ तर ओवीबद्धच आहेत. ओवी ही सामाजिक मनाचा आविष्कार आहे. ते अत्तराच्या कुपीत न सामावणारं अत्तर आहे. ओवी ज्ञानेशाची एकतरी अनुभवावी, सुश्लोक वामनाचा, आर्या मोरोपंतांची, अभंग तुकारामाचा, भारुड एकनाथांचं हे जसं बंधित आहे तशी ओवी बंधित नव्हती. विषय कुठलाही चालायचा, मात्र ती यमकातच असावी लागायची. लोकगीतांमध्ये तर ओवी म्हणजे स्त्रियांनी ओतलेला आपल्या सुखदुःखाचा भाव होय. लोकगीतांमध्ये ओवी साधारण होती, पण संत साहित्यामध्ये मात्र ती विशिष्ट शैलीची दिसून येते. त्यामुळे तिला वजन आहे. त्यामध्ये जनाबाईची ओवी आहे, ज्ञानेश्वरांची ओवी आहे, पण दोघांच्या ओव्यांमध्ये फरक मात्र आहे. ओव्या या उत्स्फूर्तपणे सुचलेल्या असतात. त्यात अंतःकरणापासूनची तळमळ असते. खेडोपाडी या ओव्या अक्षयतृतीच्या मुहूर्तावर छानपैकी गायल्या जातात. पंढरीची वाट ओली कशाने झाली, न्हाली रुक्मिणी केस वाळवीत गेली. किती सुंदर भाव आहे. पांडुरंगाबद्दलची भक्ती, आत्मीयता आणि त्याच्याबद्दलची आपुलकी या ओवीत दिसून येते. तर काही ओव्या आईच्या आहेत, मारव्याच्या आहेत, माऊलीच्या आहे, गारव्याच्या आहेत, तुळशीच्या आहेत किंवा अस्फुट आहे, चंद्रभागेच्या आहेत, दुधाच्या घागरीच्या आहेत, चांदण्या रात्रीच्या आहेत. अनेक प्रकारच्या या ओव्या आणि ती पेढीवेणी आहे. ओवीत काय नाही, ती वळणदार आहे. किणकिणता रव आहे तिच्यात. अंगाई आहे, वीरकथा आहे,
कथा सांगणाऱ्या ओव्या आहेत. एकीतून दुसरी जन्म घेते, एकाच्या मावळण्याबरोबर दुसरीची उगवती सुरू होते. सोन्याची तुळस मोत्याची मंजुळा, सोन्याची तुळस मोत्याची मंजुळा, सरताच दिवा लावते देवाला. मोहक शब्दरचना आणि देखणा भावार्थ, आणि त्यामुळे ही ओवी कवितेपेक्षा श्रेष्ठ ठरते. गाऊया ओव्या. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.